नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय पत्रकार शासनाने याच्यात काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026-27 अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर बिम्सवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। 2026-27 आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। सन 2026-27 आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर प्राप्त करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे। वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्याचा वेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील विविध सूचना, अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 मधील तरतुदी विचारात घेऊन निधी वितरण करताना मास्टर अर्थसंकल्प नियम पुस्तिका, वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचे पालन करावं। तसे वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला वित्त विभाग दिनांक 17 एप्रिल 2015 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग 2 मधील अटी व शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाराची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं। खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 1 मधील अनुक्रमांक 27 नियम 149 प्रमाणे अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं। जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये। विविध शासकीय प्रशासकीय संस्थांच्या अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्ण वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी। यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये। कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सदर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे मागील महिन्याचे बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडली नसल्यास देयके पारित करू नये। स्थानिक स्वराज्य संस्था तसे महामंडळांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनात येणे असणाऱ्या रकमेचा आढावा घेण्यात यावा। त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं। तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी। सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।